धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय निपक्षपणे तपास शक्य नाही. बीडमधल्या मोर्चात सर्व पक्षीयांचा सूर. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष. बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीआयडी पथकाला आदेश. बंदुकीसोबत फोटो असणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्याही सूचना. सुरेश धस यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकार टार्गेट. अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार. पत्रकार परिषदेत अश्रू अनावर. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित. तुर्तास संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती. कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढणार. तर 30 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश. अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारचा मोठा अपघात. धडक बसलेल्या जेसीबीवरच्या मजुराचा जागीच मृत्यू. दुसऱ्या कारनं उर्मिलाच्या कारला धडक दिल्यामुळे अपघात. कोठारे कुटुंबाचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.